किल्ले शिवनेरीवरून धडकलेली हिंदवी स्वराज्याची बुलंद तोफ, शौर्य गाथा शिवरायांची. हे हिंदवी स्वराज्य व्हावं ही तो श्रींची इच्छा. महाराज गणपती, गज अश्वपती, भूपती प्रजापती, सुवर्ण रत्न श्रीपती, अष्टावधान जागृत, अष्टप्रधान वेष्टित, न्यायालंकार मंडित, शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत, राजनीती धुरंधर, प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतंस, सिंहासनाधीश्वर, महाराजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी, जय शिवाजी, हर हर. आज अखंड विश्वात जाणीवपूर्वक डोकावून पाहिले तर हिंदू धर्मातच नव्हे तर सर्व धर्माच्या बांधवांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श ठासून भरलाय. पण त्या आदर्शाचं पालन होत नाही, ही मोठी खंत आहे. ह्या ओवीबद्ध ग्रंथाचे आकलन, पालन, प्रचार आणि प्रसार व्हावा हा त्याचा शुद्ध हेतू आहे. या जगामध्ये पुस्तके वाचणारे खूप आहेत, पण ओवीबद्ध ग्रंथाचे वाचन करण्यासाठी हिंदू धर्म संस्कृतीने घालून दिलेले नियम हे पाळावेच लागतात. आणि हा ग्रंथ वाचताना कार्यकर्त्यांनी किंवा तरुणाईने याचं पालन करावं, ही एक विश्व शांतीसाठी मोठी हाक आहे. भक्ती आणि शक्ती जिथे एकत्र काम करते तिथं विजय हा निश्चित ठरलेला असतो. बाबासाहेब पुरंदरे, विजयराव देशमुख अशा महान इतिहासकारांच्या ग्रंथांचा जाणीवपूर्वक सूक्ष्मपणे अभ्यास करून शौर्यगाथा शिवरायांची ह्या ग्रंथाची निर्मिती केली आहे आणि त्यातून छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. आजच्या प्रत्येक तरुणानं हा ओवीबद्ध ग्रंथ नियमित वाचावा आणि शिवधर्माचे पालन करावे, असा या ग्रंथलेखनाच्या मागे शुद्ध हेतू आहे. अखंड विश्वात हिंदू धर्माच्या स्वराज्याची अनुभूती घ्यायची असेल तर या विना अन्य पर्याय नाही. आणि तो हेतू साध्य व्हावा ही आजच्या काळाची नितांत गरज आहे. आणि तो महान हेतू साध्य व्हावा अशी त्या शिवप्रभूचरणी आणि विश्वात्मक देवाचरणी नम्र प्रार्थना आहे. शिवाजी महाराजांचे चरित्र हे लोकोत्तर चरित्र आहे आणि ह्या धगधगत्या चरित्राचे रहस्य जाणून घ्यायचे असेल तर ह्या भारत मातेची शिवपूर्वकालीन विदारक स्थिती कशी होती हे आपण प्रथम जाणून घेतलं पाहिजे. परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. दुष्टांचा संहार आणि साधूंचं रक्षण करण्यासाठी देवालाही चारही युगामध्ये जन्म घ्यावा लागतो. आणि ह्या कलियुगामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपानं हा अवतारच झाला असं म्हणावं लागेल. कलियुगात मोगलशाहीची गुलामगिरी संपवण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. आणि ही गुलामगिरी होती तरी कशी, आणि हे सांगणं अत्यंत गरजेचं आहे. त्याशिवाय शिवरायांच्या शौर्याचा ठाव प्रत्येक मनाला येणार नाही. शिवपूर्व काळात भारत मातेच्या फार मोठ्या भागावर इस्लामचं साम्राज्य होतं, सत्ता होती. पण हे सारे इस्लामी राजे
धर्मांध होते, धर्मवेडे होते. इस्लाम नोहे हे धर्मांध वारे, वर्णावया लेखनी थरथरे, ऐकोनी काळही लाजे फिरे, शर्बोनी माघारी. अशा प्रकारचं वर्णन इथं आलेलं आहे. इस्लामापूर्वी शक आणि हून यांच्या टोळ्या भारतात आल्या, पण ह्या टोळ्यांनी ह्या भारतभूमीची संस्कृती काहीशा प्रमाणात पचवली. कारण त्यांना राजे पण मिळवायचं नव्हतं, आपला धर्म वाढवावा आणि राजे पण मिळवावं असं त्यांच्या मनातही चुकून आलं नाही. पण हे इस्लामी राजे स्वतःला इस्लामी राज्यकर्ते समजत होते. हा इस्लाम धर्म मूळचा अरबस्थानचा आणि इस्लामचा मूळ अर्थ आहे विनम्रपणा, अल्लाबरोबर आपलं समर्पण, अल्लाच्या आज्ञेत राहणं, हाच इस्लाम धर्म. हजरत मुहम्मद हे इस्लामचे धर्म संस्थापक होते. 6व्या शतकातील अरबस्थानातील समाज व्यवस्था अत्यंत खालावलेली होती. अरब जनता रानटी अवस्थेत वावरत होती. ते टोळी न राहता आणि त्या टोळ्यांमध्ये सतत हाणामाऱ्या व्हायच्या. काहीही कारण नसताना त्या टोळ्या एकमेकांचे रक्त सांडायच्या, रक्तपात व्हायचा आणि हा त्यांचा स्वभावच बनला होता, सवय झालेली होती. कुणी कुणावर कधीही हल्ले करायचे. हल्ला का केला असं कुणी जर विचारलं तर ते सरळ उत्तर द्यायचे की आम्ही आमच्या तलवारीची धार आहे की नाही हे पाहत होतो, अशी बेदरकारपणे उत्तरं द्यायची. मग पुन्हा युद्ध पेटायचं, पुन्हा रक्तपात व्हायचा. ही त्यांची प्रथाच झाली होती. रानटी लोकांच्या कल्पना सुद्धा रानटीच आणि ह्या अरब लोकांच्या कल्पना सुद्धा विक्षिप्तच होत्या. टोळीत मारल्या गेलेल्या माणसाच्या कवटीतून एक भुंगा निघतो असा त्यांचा पूर्णपणे गैरसमज होता. त्या भुंग्याला ते हमा किंवा सदी असं म्हणायचे आणि तो भुंगा मारलेल्या टोळीच्या साथीदारांमध्ये जाऊन भुनभुन करायचा, मला तहान लागली आहे, मला रक्त द्या, असं तो सांगत राहायचा. मग पुन्हा टोळीच युद्ध सुरू व्हायचं, पुन्हा रक्तपात व्हायचा. हे असंच चालू राहिलं. टोळी म्हटलं, युद्ध म्हटलं की रानटी जनावरांप्रमाणे एकमेकावर तुटून पडायचे, एकमेकांची मुंडकी छाटायचे, रक्तपात व्हायचा आणि हे असंच चालू राहिलं होतं. शिवाय अरबांना मूर्ती पूजेचं भारी वेड होतं. त्या मक्केच्या मंदिरामध्ये 360 मूर्ती होत्या. त्या मूर्तींना ते खूप पवित्र मानित. याशिवाय सूर्य, चंद्र, तारे, झाडे, डोंगर आणि दगडांचेही देव तिथं मानित असत. ते एवढंच काय, पण वाऱ्यानं जर वाळू उडून गेली त्याचा ढिगारा झाला तर त्याचीही पूजा करायची. पण त्या ढिगाऱ्याची पूजा करण्याची प्रथा त्याची फार विचित्र होती. त्या ढिगाऱ्यापुढं नग्न स्त्रिया नाचवल्या जायच्या जबरदस्तीनं. अशा रानटी समाज व्यवस्थेत सोमवार दिनांक 11 नोव्हेंबर 569 मध्ये हजरत मुहम्मद यांचा जन्म झाला. बालपणात मेंढ्या पालन आणि ऐन तारुण्यात व्यापाराचा त्यांनी धंदा केला. ह्या रानटी समाजाला दारू आणि जुगाराचं भयंकर व्यसन होतं. जुगारात जर हरले तर ह्या व्यसनापायी त्यांना पोखरून काढलं होतं. जुगारात हरले आणि पैशाची उणीव फासली तर ते गुलाम स्त्रियांना वेश्या व्यवसाय करायला लावायचे. 10-12 बायका करणं हे त्यांच्या समाजात भूषणावं वाटत होतं. और स्त्री म्हणजे भोगवस्तू, स्त्री म्हणजे सैतानाची सूत्रधार. समाजामध्ये स्त्रियांना बिलकुल स्थान नव्हतं, भूषण नव्हतं, मानही नव्हता. मुलीचा जन्म ते अपशकुन समजला जाई. एखाद्या घरात मुलीचा जन्म झाला की ते ताबडतोब बाहेर पडवीत आणि खड्डा खणून त्यात गाडून टाकीत. तरुण वयात ही आघोरी रीत पाहून मुहम्मदाचं मन विषण्ण झालं.
मूर्तीपूजेच्या भयंकर प्रथा पाहून त्याला घृणा वाटू लागली. मन विषण्ण झालं त्याचं आणि मनाला शांती मिळावी म्हणून हिरा पर्वतावर तो ध्यानस्थ बसला आणि ध्यान करीत असताना एक फिरस्ता तिथे आला. त्यानं मुहम्मदाला एक कागद वाचायला दाखवला, पण तो म्हटला मला वाचता येत नाही. मग त्या फरिस्त्याने त्याला तो कागद वाचून दाखवला. अरे ज्याने मानवाला रक्तातून निर्माण केलं त्याचा तू संदेशवाहक आहेस. आणि हजरत मुहम्मदाचे हे पहिले दैवी स्फुरण. अल्लाने तुला रसूल म्हणजे दैवी संदेशवाहक बनवले आहे. नुबवत म्हणजे पैगंबर हा जगामध्ये विश्वामध्ये एकच देव आहे अशी शिकवण दिली आणि इस्लामाशिवाय दुसरा धर्म नाही. आणि मग त्यापुढं ते इस्लामचं धर्म प्रचाराचं काम करू लागले. सुमारे 13 वर्षे त्यांनी मक्का येथे धर्म प्रचाराचे काम करू लागले. हजरत मुहम्मदाची शिकवण हाच इस्लाम आहे. पण या शिकवणीमुळे लोक त्यांची टिंगल करू लागले, त्यांचा छळ करू लागले, शिवीगाळ करू लागले, घाण पाणी अंगावर टाकणे, त्यांच्या अनुयायासह त्यांना तापलेल्या रीतीवर झोपवणे, छातीवर वजनदार दगड ठेवून तो दाबणे, तापलेल्या लोखंडाचे चटके देणे, पाण्यात बुडवून ठार मारणे, असा नाना प्रकारचा त्यांचा छळ सुरू केला. आणि काबा मंदिरात प्रार्थनेलाही त्यांना बंदी करण्यात आली. अशा परिस्थितीतही मुहम्मदाचे आपले काम सुरू होते. एकेश्वरवाद, देव एकच आहे, अल्लाह एकच आहे असा संदेश ते देत होते. त्यांची शिकवणूक आणि त्यांचं सच्चारित्र्य याचा प्रभाव जनमानसात वाढू लागला. समता, अल्लाहची उपासना, व्यक्तिगत शुद्ध चारित्र्य, बंधुता आणि दोषांना सुधारण्याची संधी यामुळे त्यांचे अनुयायी वाढले. मक्केत प्रभाव वाढला, पण त्यांचा छळ काही थांबला नाही. आणि म्हणून 20 जून 622 मध्ये ते आपल्या अनुयायासह मदिनेला निघून गेले. आणि याच दिवसापासून, याच दिनापासून हिजरी सण याची सुरुवात झाली. 6वे शतक 20 जून येची दिनापासून सुरू झाले हिजरी सण, झाले शक करते. हजरत मुहम्मद मदिनेला आले त्यावेळी त्यांच्याबरोबर त्यांचे मुस्लिम अनुयायी सुद्धा होते. ते सारे निराश्रित आणि निराधार होते. मुहम्मदांनी त्यांना मुहाजीर म्हणजे घरदार सोडणारे आणि निराधारांना घर देणाऱ्या मदिनेच्या मुसलमानांना अन्सार म्हणजे सहाय्य करते असे नाव दिले. अन्सारांनी मुहाजिरांना आपल्या घरी नेलेच, पण आपल्या संपत्तीचा काही वाटाही दिला. मुहाजीर आणि अन्सार हे बंधू आहेत हे मुहम्मदाने जाहीर केले. मुहम्मदाचे सर्व बाजूनी बळ वाढवत होते आणि मक्केच्या कुरेशांना अशी मोठी डोकेदुखी होऊन बसली होती. सीरियाला व्यापारासाठी जाण्याचा रस्ता मदिनेजवळूनच जात होता. संघर्ष वाढतच राहिला आणि मदिनेपासून 80 किलोमीटर अंतरावर असलेल्या या बद्र गावामध्ये युद्ध पेटले. कुरेशी आणि मुसलमान यांची पहिली लढाई झाली. विजय अर्थात मुहम्मदाचाच झाला आणि यापुढे मुसलमान आणि कुरेशी यांचा संघर्ष असा पेटतच राहिला. आणि त्यामुळं मुहम्मदाने आपलं सैन्यबळ वाढवलं आणि ह्या सैन्याच्या शक्तीच्या जोरावर हिजरी सन 8 मध्ये त्याने मक्केवर हल्ला केला. 10,000 फौजेसह काबा मंदिर उद्ध्वस्त करून टाकले, आतील मूर्ती फेकून दिल्या, भिंतीवरची चित्र पुसली. आणि या विजयानंतर मात्र मुहम्मदाने समानतेचे भाष्य केले. कोणी उच्च नाही, कोणी नीच नाही. वंश आणि जातीवर गर्व करणे निषिद्ध आहे. हजरत मुहम्मदाने शेवटच्या 10 वर्षात 27 लढाया केल्या आणि त्यांच्या सरदारासह त्यांनी 38 लढाया केल्या. आणि याच काळात अरब राष्ट्रातून मूर्तीपूजेचे जे अवास्तव स्तोम माजले होते ते निघून गेले. हजरत मुहम्मदाची प्रतिष्ठा उंचावली, स्त्रियांची प्रतिष्ठा उंचावली. मद्यपान, जुगार यांना पूर्णपणे आळा बसला आणि
अरब राष्ट्राची यामुळं शान वाढली. इस्लामी अनुयायांच्या मते कुराण हा ईश्वरीय धर्मग्रंथ आहे. विशेष म्हणजे जसजसे प्रसंग मुहम्मदासमोर उभे राहिले तशी तशी शिकवण त्यांनी कुराणातून दिली. त्यातील महत्वाचे संदेश असे: अल्लाह आणि रसूलचे आज्ञा पालन करा. कुराण म्हणजे अल्लाची वाणी. नाहक खून खराबी व लोकांना बेघर करू नका. कशावरही गर्व करू नका. दारू आणि जुगार निषिद्ध माना. दुसऱ्या धर्मातील लोकांना कमी लेखू नका. दिलेली वचने मोडू नका. परस्त्री आणि परपुरुषावर वाईट नजर ठेवू नका. अपराध्याला मदत करू नका. कुठल्याही धर्मात सक्ती नको. जबरदस्तीने कुणालाही मुसलमान करू नका. धर्मांतर करू नका. सर्व समान आहेत. उच्च नीचाचा भेद करूच नका. हजरत मुहम्मद हे मुसलमानचे धर्मगुरू आणि राजेही होते. मुहम्मदानंतर 100 वर्षात अरबी साम्राज्य, उत्तर अमेरिका, स्पेन, दक्षिण फ्रान्स, इराण, आशिया आणि मंगोलियापर्यंत प्रसार पावले. प्रथम मुहम्मदाची शिकवण पैगंबरा इतकी शाश्वत होती. पुढे परिस्थितीनुसार स्वसंरक्षणासाठी त्यांनी हाती खड्ग घेतले. इस्लामचे नेतृत्व प्रथम अरबांकडे होते. ते अतिशय प्रगतशील झाले होते आणि त्याच काळात बगदाद शहर भरभराटीस आले. पुढे अरब आणि तुर्क संघर्षात नेतृत्व तुर्कांकडे गेले. तुर्क हे रानटी आणि असंस्कृत होते. त्यानंतर तुर्कांच्या सोबतीला तारतार आले. ह्या धनगरी पेशातील टोळ्या होता. त्यांनीही मुसलमान धर्म स्वीकारला. तारतार हे भटके होते. लुटमार करणे हा त्यांचा मुख्य व्यवसाय होता आणि त्यांच्या ह्या स्वभावामुळे इस्लाम बदनाम झाला. इसवी सन 711 मध्ये मुहम्मद पैगंबराचा मृत्यू झाला आणि त्यानंतरच इस्लामचा भारत देशाशी संबंध आला. आजच्या आपल्या ह्या भागाला आज इथेच पूर्णविराम. इति श्री शिवरायांची शौर्यगाथा. गो ब्राह्मण देवधर्म रक्षण करता. जाणता राजा सर्व गुण संपन्न सर्वथा. वाली रयतेचा. हर 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 हर. छत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी जय शिवाजी.